हा बोला, तुम्हाला केदारनाथला येऊन कसं वाटलं? एक नंबर वाटलं. तुम्ही पण या, असं वातावरण मस्त वातावरण आहे. आणि आलं तर तुम्ही पाठीवरती येऊ नका, चालत या, एन्जॉय करा. एकदम मस्त वातावरण आहे. ए थांबा, तू पण पिक्चर पण येतच. मंदिर बघितलं की थकान दूर. मंदिरापाशी वर काय बरं एक नंबर वाटतं, सगळ्यांनी या. खरंच खूप मस्त अनुभव आहे. तुम्ही पण या, नक्की या. सगळ्या मित्रांना घेऊन या आणि कोणाला सोडून जाऊ नका. खरंच या, खूप भारी वाटतं. काम भीम जाऊ द्या तिकडं, एक दिवस स्वतःसाठी काढा, 10 दिवस या, एकदा अनुभव घ्या केदारनाथचा. आणि येताना सगळे मित्र मिळून या, कुणाला पाठीमागं सोडू नका. आणि जर पाठीमागं कोण राहिला असेल तर या खांबावरती नंबर आहेत, नंबर सांगा आणि तुम्ही एक व्हा. ओके, पुढे चल, फीडबॅक घे आमचा. चल चला. आमचा काय म्हणते? तुम्हाला वर गेल्यानंतर मी व्हिडिओ घेतला होता, आधी खाली आल्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. बर, तुम्हाला कसं वाटतंय संतोष शेठ? आयुष्यातलं सगळ्यात खतरनाक मार्ग केला. हा, हो, एक नंबर आवडला मला. जाताना 15 घंटे लागले, येताना खाली यायला 3 घंटे लागले. बर. बया स्वर्गात गेल्यासारखं झालं. जाताना खतरनाक झालं, पण येताना स्वर्गात नाही, मला नोडी मारल्यासारखं आलो. जाताना व्यवस्थित शरीराची काळजी घेत जावा. हा. येताना थोडा आराम करत करत येत जावा, म्हणजे त्रास होणार नाही. खूप भारी वाटलं भाऊ. लाईफ मध्ये एकदा तरी असा ट्रेक केलाच पाहिजे. खूप मस्त वाटलं, पण जाताना चालतच जा आणि येताना चालतच या. त्या जनावरांना त्रास देऊ नका. बया तू